महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या शहर प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर आज कराड दौऱ्यावर आले होते। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कराड शहर तसेच लोकशाही आघाडी कराड शहरचे पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून अभिनंदन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी वाकडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत आगामी काळात युवक संघटनेला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। विशाल वाकडकर यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन केले। संपूर्ण महाराष्ट्रात युवकांची मोठी फळी उभी राहील, यामुळे पक्ष संघटनेला निश्चितच नवी उभारी मिळून संघटना अधिक मजबूत आणि गतिमान होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। दरम्यान आगामी काळात युवकांना संघटनेशी जोडून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। या स्वागतावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व लोकशाही आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नक्कीच महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री आणि आमचे प्रेरणास्थान आहे, त्याच्यामुळं पुढच्या महिन्यात ह्या मंथ एंडपासून मी महाराष्ट्र दौरा चालू करतोय, तर इथं येऊन तिथं चालू करावी असं आहे, त्याच्यामुळे आलो होतं आज। आणि आमचे सगळेच सहकारी आज ॲक्च्युली आमचे 4-5 दिवसापासून बोलणं चाललं आहे, तर 2-3 कार्यक्रम होते, मुंबईमध्ये मीटिंग्स होत्या, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं खरं, पण चालू करायच्या अगोदर दर्शन घेऊन चालू करावं हे महत्त्वाचं आहे। युवक काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रामुख्याने शरद पवारांच्या गटात गेले अनेक वर्ष युवक काँग्रेसमध्ये बदल नव्हता, राष्ट्रवादीमध्ये तो बदल झाला आहे। खरं तर अनेक जणांनी म्हटलं की भाकरी फिरवली, ही भाकरी फिरवायचं कारण काय? नाही, खरं सांगायचं तर मागच्या 5-6 वर्षापासून जसं 3-4 वर्षानंतर अध्यक्ष बदलला जातो, त्याच प्रक्रियेत बदल झालेला आहे। आणि तो 2 ॲक्च्युली खरं 1 वर्ष लेट झाला, पण तसं काय भाकरी फिरवणं म्हणजे ऑब्व्हियसली तर पक्ष संघटनेत बदल होत असतात, त्या प्रकारचा हा बदल होता। जुन्या अध्यक्षाने आमचं खूप चांगलं काम केलं आणि मला ते पुढे घेऊन जायचं आहे, हे नक्कीच। छात्रकी गुण सध्या पुण्यात चालू आहे काँग्रेसमध्ये, आणि यावेळी एक हर्षवर्धन सपकाळ यांचं एक वक्तव्य असं समोर आलेलं आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचं कायम धरसोड वृत्ती असते, कारण इतर पक्षांशी जमवून घेणं हे, त्यामुळे यापुढे त्यांच्याशी युती नको असं म्हटलेलं आहे। नाही, तर काही लोकांचं तसं असेल मला असं वाटतंय, तर सगळ्यांचंच म्हणजे तसं नाही आहे। काही लोकांनी तसं मांडलं असेल त्यांच्यापुढे, पण बाकीचे लोक आमच्या संपर्कात आहेत आणि खूप चांगलं काम आम्ही एकत्र करतोय पुण्यामध्ये। प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेस आणि ते स्थानिक काही लोकांनी मांडलंय, तर प्रत्येक पक्षामध्ये काही लोक असतात असे तसे, त्याच्यामुळे कुणीतरी मांडलं असेल, त्यांची ती भावना असू शकते, पण तसं काही नाही आहे। शहरामध्ये आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि इथून पुढे काम करत राहू एकत्रच। जनता काँग्रेस पार्टी ज्या पद्धतीने युवकांच्या मध्ये गेली, प्रश्न मांडले, त्या पद्धतीने आता आपली काही भूमिका आहे आणि जनता काँग्रेस पार्टीबद्दल आपलं काय? नाही, आमची भूमिका तर नक्कीच नवीन पिढीला बरोबर घेऊन जायची आहेच। इथून मग आम्ही ते करत आलो, इथून पुढे अजून चांगल्या प्रकारे करू। सर्वसामान्य कुटुंबातल्या युवकांना जास्तीत जास्त कसं इन्व्हॉल्व करता येईल पक्षामध्ये आणि चांगल्या कामात कसं त्यांच्याकडनं आम्ही त्यांना एकत्र घेऊन चांगले काम करू, याचं आमचं नियोजन आहे पुढच्या दौऱ्यामध्ये। सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना आम्ही जास्तीत जास्त पक्ष संघटनेत प्राधान्य द्यायचं आमचं काम आहे। तर महाराष्ट्रात दौरा करणार आहात तुम्ही, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ आहे, सुरुवात तुम्ही पश्चिम महाराष्ट्रापासून करणार आहात, कारण हा बालेकिल्ला राहिला तुमच्या पक्षात। नक्कीच बालेकिल्ला आहे, तसं आमच्या तर तुम्ही बघितलं तर मारोडमध्ये सुद्धा आमचं खूप चांगली ताकद आहे। तर माझा हा दौरा पहिला मी पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मी आज माझ्या डोक्यात चालली की आम्ही मारोडे चालू करतोय। पश्चिम महाराष्ट्रात आमचं ताकद आहे, एवढे सगळे चांगले पद्धती आमची आहेच आहे, त्याबद्दल किंमत नाही, पण आम्ही मरोडा आणि नंतर उत्तर महाराष्ट्र असं आहे आमचं नियोजन भविष्यात।